आज आपल्याला ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला खंदारे यांनी सांगितल्या। आशा गटप्रवर्तक अंशकालीन स्त्री परिचर यांना सर्वांना किमान वेतन 26,000 रुपये मिळाले पाहिजेत, ही पहिली मागणी आज आपल्या संपूर्ण देशातल्या आंदोलनाची आहे। दुसरी आपली मागणी आहे, जो देशासाठी काम करतो, घरचं काम नाही, आपण लोकांसाठी काम करता ना तुम्ही, जो देशासाठी काम करतो, सरकारसाठी काम करतो, त्या काम करणाऱ्याला प्रत्येकाला म्हातारपणाची पेन्शन आणि ग्रॅज्युटी आणि पीएफ सर्वांना लागू झालाच पाहिजे, ही आपली मागणी आहे। तिसरी मागणी आपली आहे की या देशामध्ये ज्यांना जास्त पगार आहे त्यांना जास्त बोनस दिला जातो आणि आपल्या आशाताई भांडतायत, स्त्री परिचय भांडतायत आणि सांगतायत की दीपावलीच्या वेळेस आम्हाला भाऊबीज भेट बोनस आमचा मिळायला पाहिजे। म्हणून आपली मागणी आहे की सगळ्यांना दीपावलीची भाऊबीज भेट इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला मिळालीच पाहिजे, यासाठीचं आपलं आंदोलन आहे। चौथी मागणी आपली आहे की गटप्रवर्तकांचा, कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा हा राज्य सरकारने दिल्लीला पाठवलेला आहे। त्वरित दिल्ली सरकारने त्याच्यावर सही करून महाराष्ट्रातल्या सर्व गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा देऊन त्यांना समायोजनामध्ये त्वरित सामावून घ्या, ही आपली चौथी मागणी या ठिकाणची आहे। आपली मागणी आहे येणाऱ्या काळात आपल्या सर्व आशाताईंना, गटप्रवर्तकांना गणवेश मिळाले, पण आमच्या स्त्री परिचर भगिनींना गणवेश नाहीत। जो शासनाचं काम करतो त्या सर्व अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या वतीने स्वतंत्रपणे त्यांना गणवेश मिळाला पाहिजे, ही आपली आजच्या मोर्चाची आपली मागणी आहे। आपली मागणी आहे की जो काम करतो, कंत्राटी कर्मचारी दर्जापेक्षा आम्ही म्हणतो की सर्व कंत्राटी आणि योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा सगळ्यांना दिला पाहिजे, कारण 35 वर्ष ते काम करतायत, त्यांना शासकीय कर्मचारी दर्जा दिले पाहिजे, ही आपली मागणी आहे। या सर्व मागण्या घेऊन आज आपण इथं आलोय। आपल्या गटप्रवर्तकांना आता ऑनलाईन कामासाठी जीपीएसचे फोटो शहादा तालुक्यामध्ये मागायला लागले आणि आपल्या शहादा तालुक्याच्या गटप्रवर्तक खूप प्रामाणिकपणे काम करतात, त्यांनी द्यायला पण सुरुवात केलेली आहे। परंतु प्रश्न असा आहे की सर्वच ठिकाणी रेंज असते का? म्हणजे तुमचं अस्त्र तुमच्या हातात देऊन तुमचाच पगार कापायला तुम्हीच कारणीभूत होणार आहे, याची काळजी शहादावाल्यांनी चांगली घेतली पाहिजे। घेणार का? आपल्याला टेक्नॉलॉजीला विरोध नाही। आपली मागणी अशी आहे की जीपीएस काय, तुम्हाला काय पाहिजे ते प्रत्येक मिनिट आम्ही ऑनलाईन देऊ, पण सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा गटप्रवर्तकांना देऊन त्यांना किमान वेतन 35,000 रुपये तुम्ही त्यांच्या पगार करा, ते तुम्हाला ऑनलाईन सर्व माहिती 24 तास काम करतील तुमच्या करता। आहे का सरकार द्यायला? सरकार द्यायला तयार नाही। काम म्हणतात जीपीएस करा, फोटो जीपीएस पाठवा, ही सूचीचं काम करायला सांगितलेले तुम्हाला सर्वांना जमतंय का काम? कोण कोण काम करते? जमतंय? सगळे काम करताय। आता आपण सातत्याने सांगत आहोत की ऑनलाईनचं काम सर्व आशाताईंना, गटप्रवर्तकांना परिस्थितीने, काहींचं कमी शिक्षणामुळे जमत नाही, काहींचे मोबाईल अजून सुद्धा साधे सिंपल आहेत, परंतु आता मुलांचं घेऊन तुम्ही काम करता। आम्ही सांगितलं का आपण मोबाईलची मागणी करू, तेव्हा म्हणतात नका सर। परंतु आता आपल्याला, आपण ज्या 2 महिन्यापूर्वीची मीटिंग झालेली मुंबईला, त्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व आशा आणि गटप्रवर्तकांचे मोबाईलचं टेंडरसाठी दिल्लीला मंजुरीला गेलेलं आहे आणि शक्यता आहे की डिसेंबरच्या आत तुमच्या हातामध्ये मोबाईल सरकारचा येणार आहे आणि सॉफ्टवेअर पण येणार आहे, म्हणजे आपलं काम सोपं होणार आहे। काम सोपं होणार आहे आणि मोबाईल चालला नाही की तो जमा करून टाकायचा परत एकत्र, घाबरायचं नाही। त्यांचा मोबाईल एकदाचा येऊ द्या, जसं अंगणवाडीच्या महिला करतात ना तसंच आपण करायचं। तुमचा मोबाईल चालत नाही, सॉफ्टवेअर चालत नाही, उचलायचं, जमा करून टाकायचं। आलं लक्षात? काय घाबरायचं? परंतु आता आपल्याला हे सर्व कामं सांगतायत, परंतु हे सांगत असताना सुविधा नाही। आपण मागेही मागण्या केल्या होत्या की आम्हाला माणुसकीची वागणूक, कलेक्टर ऑफिस असेल,
ग्रामीण रुग्णालय असेल त्या ठिकाणी मिळायला पाहिजे। त्या संदर्भात पत्रव्यवहार आपण केलाय। मी सगळ्यांना पुन्हा सांगेल की तुम्ही दवाखान्यामध्ये जाताना गेल्यावरती जर तुम्हाला चुकीची अपमानाची वागणूक दिली की त्या व्यक्तीचं नाव आणि मोबाईल नाव कमीत कमी शोधून आणायचं। त्यांचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाहीत, कारण तुम्ही कर्मचारी नाही। आपण सरकारचं काम करतो आणि काही लोकांना असं वाटतं की तुम्ही आम्हाला कामाला लावायला येतात, परंतु त्यांना पगार पूर्ण भेटतो। आपण सरकारचं गावासाठी काम करतो आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कोणत्याच प्रकारचा अन्याय सहन करण्याची आवश्यकता नाही। प्रत्येकाने बोललं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिलेली आहे, आपल्याला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, संघटना करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि अन्यायाच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे। म्हणून कोणाला घाबरता कामा नये। आणि म्हणून लाल बावटा सातत्याने सांगतो की अन्यायाच्या विरोधात आपली संघटना संघर्ष करत असते। आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आपण दररोज आंदोलन करतो का? पण ज्या दिवशी आंदोलन करायचं त्या दिवशी आपली उपस्थिती महत्वाची असते। आज तुम्ही ती मोठ्या संख्येने दाखवली, याबद्दल सुद्धा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आपला जिल्हा क्रांतिकारी आहे। आपल्या धडगावच्या आशाताई गटप्रवर्तक त्यांच्या तालुक्याला आमदारांचं अभ्यास दौरा त्या ठिकाणी आलेला होता। त्या ठिकाणी चित्राताई वाघ त्या शिष्टमंडळामध्ये होत्या आणि त्यांनी आशाताई काम कसं करतात हे जेव्हा समजून घेतलं, आरोग्याच्या स्त्री परिचर असतील, आरोग्याचे कर्मचारी असतील, किती कठीण परिस्थितीमध्ये काम करतात, त्यासाठी त्यांनी संपूर्ण 18 मिनिटाची चर्चा आपल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लावली होती। त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। त्याच्यामुळे धडगाव तालुक्याच्या समस्या आहेत, दुर्गम भाग आहे, जाता येत नाही, काम करताना येणाऱ्या अडचणी आहेत, त्या ठिकाणी मांडल्यात। आरोग्य मंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे। तिथे अँब्युलन्सची संख्या वाढली पाहिजे, इतर सुविधा वाढल्या पाहिजे म्हटलेल्या आहेत। पुन्हा आम्ही चित्राताईंची भेट घेणार आहोत आणि सांगणार आहोत, तुमचं भाषण झालं पण आम्हाला गावातलं रेशन काही आम्हाला मिळालं नाही। म्हणजे सुधारणा काही झाल्या नाही। झाल्या का सुधारणा? काही नुसत्या चर्चाच होतात का? मग तिथं चर्चा झाल्यावरती त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हे सांगण्यासाठी आपण चित्राताईंना भेटणार आहोत। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्या संघटनेच्या वतीने आपले अनेक उपक्रम राबवले जात आहेत। हे वर्ष महात्मा फुल्यांचं 200 वर्ष आहे। म्हणजे महात्मा फुल्यांना जन्माला येऊन किती वर्ष झाले? आता 200 वर्ष झाले। सगळेजण ओळखतात ना महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुल्यांना? वारसदार कोण आहेत त्यांचे? अभिमानाने प्रत्येकाने सांगितलं पाहिजे, आम्ही सर्व महात्मा ज्योतिराव फुल्यांचे वारसदार आहोत, सावित्रीबाई फुल्यांचे वारसदार आहोत, आम्ही बिरसा मुंडांचे वारसदार आहोत, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहोत। हे प्रत्येकाने अभिमानाने सांगितलं पाहिजे। 200वे वर्षी आपण महात्मा फुल्यांची जन्मोत्सव साजरा करत आहोत। या वर्षभरामध्ये आपला प्रयत्न आहे की प्रत्येक तालुक्याला एक कार्यक्रम, महात्मा फुल्यांच्या जीवनावरचं व्याख्यान आणि त्यांचा फोटो आपला प्रत्येक आशाताईंना आपल्याला द्यायचा आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळात 6 तालुक्यामध्ये 6 कार्यक्रम आपल्याला करायचे। प्रत्येक तालुक्याला खंदारेताई असतील, नरभावरेताई असतील, रत्नाताई असतील, मी स्वतः येणार आहे। येऊ का नको? तुम्ही येणार का? तुम्ही येणार असाल तर आम्ही नक्की येऊ आणि आपण आपल्या तालुक्याचा एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी करायचा आहे। कारण हे सर्व महापुरुष जन्माला आले, बहुजनांना शिकायला त्यांनी शिकवलं, म्हणून आज आपल्याला रस्त्यावर उतरून आपल्याला रोजगारही मिळाला आणि आपल्याला आज स्वाभिमानाने जीवन जे जगता येतं ते सर्व श्रेय या सर्व महापुरुषांना आहे। त्यांची आठवण काढणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि म्हणून आपली संघटना विचार आणि कृती या दोन्ही गोष्टी घेऊन काम करते। आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं आपण भेटणार आहोत शिव साहेबांना। काही अशा त्यांचे पगार मागच्या आधार कार्डच्या लिंकेजमुळे राहिले होते, त्यामध्ये धडगाव तालुका 1 नंबर आहे। कारण तुम्हाला बीसीएमच नाही आहेत का? आता प्रभारी कोण आहे? आता
डिसेम सर बिसेमचं काम बघतात अशी अवस्था आहे. सर्व आशाताई गटप्रवर्तक आणि स्त्री परिचारांना सांगू इच्छितो की आता आपले सर्व पगार ऑनलाईन होतात. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड हे आपल्याला चांगल्या प्रकारे काय म्हणतात त्याला काय करायला पाहिजे, अपडेट करून ठेवले पाहिजे. एक नाव जरी चुकलं तरी पैसे खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे दडगाव तालुक्यातल्या जवळपास 70-80 आशांचे पेमेंट ते आपले नोव्हेंबर पासूनचे राहिलेले होते. शनी मंडळच्या आशा ते आलेत का कोणी? शनी मंडळ झालं का आता? काल पडले का पैसे खात्यात? तुमची माहिती फार दिल्लीपर्यंत पाठवली आपण, कारण ग्रुपवरती आणि प्रत्येकाला वाटतं नोव्हेंबरचा पगार झाला नाही तर राग यायला पाहिजे की नाही. राग जसा येतो तसा आपलं कागदपत्र पण व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे. एक आशा द्यायचे 5-5 बँकेत खाते, त्याच्या कोणत्या बँकेत खात्यामध्ये पैसे गेले हे पण समजत नाही. पण जे खातं आधारला लिंक आहे त्या खात्यामध्ये आपले पैसे जमा होत आहेत याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. स्त्री परिचारांचा पगार दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत जमा झाला पाहिजे असा आपल्याकडे JR निघाला की नाही? दर महिन्याला होतोय का? आज आपल्याला सांगायचंय शासन निर्णयाप्रमाणे दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत आमचे 6,000 रुपये खात्यात जमा झालेच पाहिजे हे आपल्याला शिवसाहेबांना सांगायचं आहे. आणि म्हणून आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आपण या सर्व मागण्या करणार आहोत. आज देशभर जेलभरो रस्ता रोको सुरू आहे. आपण या ठिकाणी निदर्शने आंदोलन करत आहोत. ही सर्व चर्चा आपण सर्व त्या ठिकाणी मांडू. जे प्रश्न आहेत ते आपण सांगू. आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत त्याच्यावरती कुणाला कोणती अडचण आली तर ती टाकण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा असं आपल्याला आवाहन करतो. आणि जी काही चर्चा होईल त्यानंतर समारोप आपण करूया. या ठिकाणी आपल्या संघटनेचं शिष्टमंडळ आपल्याला घेऊन जायचं आहे. म्हणून 5 आशा गटप्रवर्तक संघटनेचे पदाधिकारी आपल्या खंदारेताई, नंदनताई, नरभवरेताई, गुलीपावराताई आणि अजून खंदारेताई सांगतील ते नाव 5 आपल्या पदाधिकारी घ्यायचे आहेत. आणि 5 पदाधिकारी आपल्या स्त्री परिचर्चा घ्यायच्या आहेत. मराठीताई, विनू गावित, संगीता इंगळे तिघे आणि अजून 2 महिला, असं 5 महिलांचं शिष्टमंडळ घेऊन आपण मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा आपले जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या भेटीला जायचे. तोपर्यंत सगळ्यांनी इथं शांतपणे आपल्या घोषणा चालू ठेवा आणि आपले बाकीचे नेते तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो. आणि जी चर्चा होईल ती बाहेर आल्यावरती आपण सांगू आणि मग आपला कार्यक्रम संपणार आहे. सगळ्यांनी सहकार्य करायचं इतकं आपल्याला सांगतो. थांबतो. आशा गटप्रवर्तक एकजुटीचा, अंशकालीन स्त्री परिचर एकजुटीचा, आयटक जिंदाबाद, लाल बावटा जिंदाबाद. सर्वांना किमान वेतन मिळालंच पाहिजे. किमान वेतन आमच्या हक्काचे. कोण म्हणतं देत नाही? कोण म्हणतं देत नाही? सर्वांना भाऊबीज भेट मिळालीच पाहिजे. सेवानिवृत्तीचं वय 65 वर्ष झालंच पाहिजे. सेवानिवृत्तीनंतर सर्वांना ग्रॅज्युएटी मिळालीच पाहिजे. सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे. धन्यवाद.